संदर्भात लावलेल्या मीटिंगसाठी आपले विभाग प्रमुख भालचंद्रदादा भगत या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांचं आपल्या एनआर नगर विभागाच्या वतीनं आपल्या सर्व जनतेच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो। आज या ठिकाणी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सुरुवात करायची झाली तर आता प्रत्येकाला प्रलोभन देण्याचं चालू केलेलं आहे। विकास कामाच्या संदर्भामध्ये आपल्या इथं कोणीही बोलत नाही, पण जशी निवडणूक तोंडावर आली तशी प्रत्येकाला प्रलोभन द्यायला चालू केलेलं आहे। कोण सांगतो फ्लॅट देईन, कोण सांगतो पैसा देईन, आणि हे फक्त कोणाला सांगितलं जातं की आपल्याला गुमराह करायला काय लोक ठेवले, मेन लोक ठेवले, आणि ती लोक अशा प्रलोभनाला बळी पडतात। त्याच्यासोबत जे आहेत त्यांना आपल्यासोबत चला म्हणतात, कारण त्यांना प्रलोभनं मोठी दिलेली असतात। पण तुम्हाला माहिती असेल आतापर्यंत तुम्ही भरपूर निवडणुका काढल्या, कोणी कोणाला फ्लॅट देत नाही, कोणी कोणाला पैसे देत नाही, हे फक्त दिलेला शब्द असतोय। आणि त्याच्यामुळं आता जे असे काय प्रलोभनं तुमच्या समोर येतील त्यापासून तुम्ही सर्वांनी सावध राहायचं आहे। आणि जे तुम्हाला प्रलोभन देतात त्यांना विचारायचं आहे, आत्तापर्यंत एवढ्या दिवसामध्ये तुम्ही आमच्यासाठी विकासाचं काय काम केलं? त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं उत्तर येणार नाही। ते उत्तर देऊ शकतात फक्त शिवसेना धनुष्यबाणवाली आपली माणसं। त्याच्यात प्रामुख्याने नाव घ्यायचं म्हटलं तर आपल्या विभागाचे नगरसेवक माननीय नगरसेवक शैलेशदादा पाटील, तुम्हाला आता परत आठवण करून देण्याची वेळ आलेली आहे की आपल्या या एनआर नगर विभागाचा जो काही कायापालट झालेला आहे तो शिवसेनेच्या माध्यमातून आणि माननीय नगरसेवक शैलेशदादा पाटील यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण बऱ्याच दिवसांपूर्वी पाहिलं असेल की इथे आपण चिकन मातीतून इथून जात होतो। पावसातून जाताना पण आपल्याला चिखल तुळवत जावं लागत होतं। वयस्कर लोकांचे तर खूपच हाल होत होते। आज तुम्ही ज्या ठिकाणी उभा आहात तिथंपासून तर स्टेशनपर्यंत जर परिसर बघितला तर खरोखरच मला नवी मुंबई वाशीला आल्यासारखं वाटतं। दुसरा प्रश्न की फक्त रस्ता करून दादानी सोडलं नाही तर स्ट्रीट लाईट आपल्या पूर्ण एनआर नगरला आणि बाजूच्या परिसराला पण दादानी स्ट्रीट लाईट लावून दिल्या। हे तुम्हाला आठवण करून देण्याची गरज आहे। हे शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेचे नगरसेवक शैलेशदादा पाटील यांच्या माध्यमातून ही विकास कामं झालेली आहेत। जी लोक तुम्हाला प्रलोभनं दाखवतात ते त्यातलं काहीही बोलणार नाहीत। आम्ही रस्ता बांधला, आम्ही लाईटचे पोल लावले, आम्ही भले घरापर्यंत नाही पण दारापर्यंत का होईना पण पाणी आणून देण्याची सोय माननीय नगरसेवक शैलेशदादा पाटील यांनी आपल्यासाठी करून दिलेलं आहे। हे आपण विसरायचं नाही आहे। राहिला प्रश्न पाण्याचा की आता पाण्यासाठी आपण स्वतः पाहिलेला आहे, इथं कधी पण पाण्याचा प्रॉब्लेम येऊ द्या, प्रॉब्लेम हा सर्वांनाच येतो। पण माननीय नगरसेवक शैलेशदादा पाटील आपल्या या पटरीमध्ये ज्या वेळेला फाटक बंद होतं त्यावेळेला रात्री 2-2 आणि 3-3 वाजेपर्यंत इथं पाणी भेटावं म्हणून स्वतः एकटे उभे राहून झगडत असतात। हे आपण स्वतः पाहिलेलं आहे। ही तुमच्याप्रती असलेली दादांची तळमळ आहे। आज ही तळमळ अशीच राहिली आणि इथून पुढं पण आपल्याला जर विकास कामाच्या संदर्भातून नुसतं जर विचार आपल्या डोक्यात असला पाहिजे आणि तो जर विचार असला तर इथून पुढं शैलेशदादा पाटील हे आपल्याला यावर्षी निवडणुकीला उभे राहिलेले आहेत आणि त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण। धनुष्यबाणावर या चिन्हावर जर आपण शिक्का दिला तर खरोखरच इथंपर्यंत जी विकास कामं झालेले आहेत त्याच्या पुढे जाऊन अजून त्यांच्या डोक्यात काही उपाययोजना आहेत आपल्या एनआर नगरसाठी त्या पूर्ण होतील। त्यांनी जसं आपल्याला पाठबळ देऊन आपल्या विकासाला पाठबळ त्यांनी दिलेलं आहे तसं आपल्या जनतेचं पाठबळ माननीय नगरसेवक शैलेशदादा पाटील यांच्या पाठीशी असावं अशी अपेक्षा करतो। आणि आपल्या वतीनं माननीय नगरसेवक शैलेशदादा पाटील यांना खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आता 2026 जानेवारीमध्ये आपली आणि महापालिकेचे इलेक्शन आहे आणि ह्या इलेक्शनमध्ये आपले शहरी जनता असणार आहे त्यांच्याकडून राहून आपले 3 म्हणजे 4चा पॅनल आहे आणि 4च्या पॅनलमध्ये आपल्याला धनुष्यबाण या निशाणीवरच असं या इकडे धनुष्यबाणाच्या समोरील बटन खालून इकडे या बाजूला. 4ही उमेदवार आहेत त्यांना निवडून आणायचं आहे आपल्याला. तुम्हाला माहीत असेल म्हणजे आज जवळ 7-8 वर्षापूर्वी आपल्या एरियामध्ये काय हालत होती. आज आपण ज्या रस्त्यावर उभे आहे आज कॉन्क्रीटचा झालेला आहे. ते 7-8 वर्षापूर्वी एवढं इथं चिखल होतं. तसंच पाण्याच्या लाईन असतील पाण्याची लाईन तर शैलेश मनोहर पाटील आपले जे नगरसेवक आहेत त्यांनी स्वतः स्वखर्चाने काही एरियामध्ये आणले. काही एरियामध्ये त्यांनी आमदारांचा पाठपुरावा करून ईस्ट कॉलनी वगैरे इथे सुद्धा लाईन आणल्या आणि आपलं पाणी जे आहे ते आपल्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आता त्यांचं एक स्वप्न आहे की जे पाणी तुम्हाला जे घरामध्ये दिलेलं आहे ते तुमच्या वर टाकीमध्ये चढून तुमच्या घरामध्ये कसं म्हणजे तुम्हाला जे खालून जे गिन्या घ्यायला लागतात ते त्यांचं एक स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला आता येणारी जी निवडणूक आहे 2026ची त्या ह्याच्यामध्ये आपले जे 4ही उमेदवार आपल्याला जो शिवसेना पक्ष देईल आपल्याला शैलेश मनोहर पाटील असतील आपले अमर पाटील असतील आपले दीपालीताई भगत असतील आणि आदिल भगत असतील हे 4 उमेदवार आपल्याला इकडून देतील पॅनल म्हणून त्यांना आपल्या धनुष्यबाणाच्या समोरील बटन दाबून त्यांना विजयी करायचं आहे. तसेच आपले जे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत आता उपमुख्यमंत्री आहेत सध्या ते आधी मुख्यमंत्री होते एकनाथजी शिंदे साहेब यांचंसुद्धा आपल्याला पाठबळ असं त्यांनी त्यांच्या मार्फत ज्या विविध योजना दिल्या आपल्याला महिलांच्या सक्षमीकरणासाठी ज्येष्ठ नागरिक असतील अजून ते आपल्याला काय ते पुढे देणं त्याच्यासाठी आपल्याला आपण त्यांना लोकसभेला आपण खासदारांना निवडून खासदार साहेबांचं सुद्धा आपल्याला म्हणजे आपल्या नगरसेवकांना खूप पाठबळ आहे. त्यांना ते निधी देतात आणि मग ते आपले साहेब इकडे त्यांच्या माध्यमातून काम करत असतात. तर आपले एकनाथ शिंदे साहेब झाले खासदार साहेब झाले तसेच आपले उपमहापौर होते रमाकांत मडवी त्यांचासुद्धा आपल्याला खूप पाठबळ असतो. आणि मग या सर्वांच्या माध्यमातून आपले जे 8 नगरसेवक होते त्यांनी आपले एरियाचं जवळजवळ कायापालट केलेला आहे आणि याच्या पुढे सुद्धा आपले 4ही उमेदवार निवडून आले आणि खास करून आपले शैलेश मनोहर पाटील हे तर तुमच्या समस्या धडपडत असतात काय करू इकडे पण एरिया मोठ्या असल्यामुळे काही अडचणी असल्यामुळे शक्य होतं त्यांना म्हणून त्यांना आपल्याला परत एकदा निवडून द्यायचं. आता 2026 जानेवारीमध्ये इलेक्शन आहे आपल्याला त्यांना निवडून तर द्यायचंच आहे परत त्यांचा सर्वांचा प्रचार करायचा आहे. आता थोड्या दिवसामध्ये आपले शिंगची जे म्हणजे रेल्वे पटरी आहे त्याच्या खालून नवीन लाईन देतात आपल्याला. ती लाईन जरी आली आपली तरी आपलं जे पाणी येते आता टाकीमध्ये ते आपण वर चढवून म्हणजे एवढ्या प्रमाणात पाणी येईल की आपल्या तुम्हाला घरामध्ये पाणी येईल म्हणजे ती जी महिलांची समस्या आहे ती सर्व दूर होईल तुमची. आपण 7-8 वर्षापूर्वी पाणी आणण्यासाठी मुंबईला जात होतो कळव्याला जात होतो पण आपले शैलेश मनोहर पाटील साहेबांनी प्रयत्न केले आणि प्रत्येकाच्या बिल्डिंगपर्यंत तरी लाईन नेऊन सोडली. आता त्यांचं स्वप्न आहे की मला या सर्वांना घरात कसं मला पाणी देता येईल याच्यासाठी त्यांची खूप धडपड चालू आहे आणि ते लवकरच सत्याग्रह पुशिंगचं काम लवकरच होणार आहे. त्यांनी आपल्या तारीख नाही सांगितली करू ते डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड काम करू ते बोलले आणि ते झालं की ते आपली बरीचशी पाण्याची समस्या दूर होईल. बाकीचे आपली स्ट्रीट लाईट आहे सर्वच काय आपल्याला फक्त एवढंच करायचं जसे इलेक्शन आपलं लागलं की तुम्हाला आपले कांबळे भाऊ सुनील कांबळे आहेत शाखा प्रमुख हे जे सांगतील त्यांचा आदेश पाळायचा आपल्याला त्याच्याप्रमाणे काम करायचं. आपल्याला पक्ष जो उमेदवार देईल ते 4ही उमेदवारांना आपल्या धनुष्यबाणासमोरील बटन दाबून निवडून आणायचं आहे. असं आपण केल्यामुळे आपल्या अजून जे पण काय काढणार तुमच्या ज्या समस्या आहेत त्या पण तुम्ही आम्हाला सांगा त्यांचं कसं निवारण करायचं ते आम्ही बघू. बाकी तुमच्या काय समस्या असेल ते आम्हाला सांगा तुम्ही. आणि आपल्या 2026ला जे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये जे आपले 4 उमेदवार देईल शिवसेना पक्ष त्यांच्या समोरील नावासमोरील धनुष्यबाणाची बटन दाबायचं आणि त्यांना निवडून आणायचं आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द समोर जय महाराज. तुम्हाला खास करून काय समस्या असेल ते पण सांगा तुम्ही. आपले विभाग प्रमुख आहेत हे बनकर तर बरोबर आज उपस्थित आहे